नमस्कार, मी प्रियंका स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आजची डिझाईन ही खूप सुंदर होणार आहे. ही नवरीचं ब्लाऊज आहे. तर तिच्या लग्नाच्या साडीवरची ब्लाऊज आहे. हा ब्लाऊज पीस आहे. हा साडी नाही आहे माझ्याकडे तुम्हाला दाखवायसाठी. फक्त ब्लाऊज पीसच पाठवले होते तिने त्यामुळं. तर ही कांजीवरम साडी आहे आणि कांजीवरम साडीवरती आपण डिझाईन बनवतो. तर तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे कळेल की डिझाईन कशी झालेली आहे. शेवटपर्यंत नक्की बघा. तर इथं बघू शकता तुम्ही आपण शिलाई मार्जिन वगैरे सगळं सोडून दिले आणि त्यानंतर मी वर्क स्टार्ट केले. अर्धा इंचापेक्षा जास्त शिलाई मार्जिन सोडलं इथं मी. कारण की अगोदर तिनं छोटा गळा सांगितला होता आणि त्यानंतर परत मग मोठा गळा ठरला की थोडासा हे करा, म्हणून मग मी थोडं एक्स्ट्रा जास्त सोडलं. आणि त्यानंतर मी इथे एक चेन स्टिच देऊन घेतली, शुगर बीटची लाईन देऊन घेतली जसं की तुम्ही बघितलं. आणि आता इथं बघू शकता मी फॅब्रिक ग्लू घेतला आहे आणि त्यानंतर स्टोन चेन घेतली आहे. इथं आपण स्टोन चेन चिटकून देणार आहेत. तुम्ही स्टोन चेनला स्टिच पण करू शकता, पण मी शक्यतो चिटकवतेच. कारण की चिटकवली तरी पण काहीही प्रॉब्लेम होत नाही, ती निघत नाही स्टोन चेन. कारण की फॅब्रिक ग्लूनी चिटकवलेलं एकदम पॅक बसतं, त्यामुळे शक्यतो तरी निघत नाही. तर इथं अर्ध्यामध्ये मी हा ग्लू यूज केला आणि त्यानंतर परत अर्ध्यामध्ये दुसरा केला, कारण की हा संपला होता म्हणून. नाहीतर तुम्ही म्हणाल की अर्ध्यामध्ये हा यूज केला आणि अर्ध्यामध्ये परत वेगळा का यूज केला. तर तसं काही नव्हतं. तो ग्लू संपला, मग तो पटकन निघत नव्हता, त्यामुळे मग मी दुसरा घेतला होता. तर इथं बघू शकता कोणता पण यूज केला तरी पण चालतं. फक्त हा थोडासा व्हाईट दिसतो आणि तो सुकल्यानंतर मग मॅचिंग होऊन जातो कलरमध्ये. तो सुकला की व्यवस्थित होऊन जातो. आणि इथं जो हा जो आहे तर तो दिसतच नाही, एकदम असं आपलं पाणी नसतं का त्या कलरचा असतो. त्यामुळं मग तो लगेच असं वाटत पण नाही आपण ग्लू वगैरे लावला आहे म्हणून. त्यामुळे तुम्ही कोणता पण यूज करू शकता, जो जो तुमच्याकडे अवेलेबल होईल तो. तर इथं बघू शकता पूर्ण गळ्याला जे आहे तर ती मी अशा प्रकारे स्टोन चेन चिटकून घेते आहे मापाने. आणि शेवट आपल्याला लास्टला कट करून घ्यायची आहे. ती मी अगोदर मोजून कट नव्हती केली, तर मी ज्यावेळेस पूर्ण लावून होईल त्यावेळेस मी कट करणार आहे. तर इथं मी कट करून घेतली आहे. थोडीशी एक्स्ट्रा घेतली होती मी कट करून. तर ती आपल्याला अशी पाठीमागं सरकवली चैन की ती बरोबर एकात एक ॲडजस्ट होते. म्हणजे थोडा गॅप जो असतो ना, तर तो जवळ येतो आणि मग आपली चैन जी आहे ती ॲडजस्ट होते. त्यामुळे थोडीशी एक्स्ट्रा 3-4 हे थोडं एक्स्ट्रा कट करून घ्यायचं. आणि आता त्यानंतर इथं बघू शकता परत मी शुगर बीटची लाईन द्यायला घेतली आहे. त्याच्या साईडनं परत आपल्याला शुगर बीटची आउटलाईन देऊन घ्यायची आहे आणि एकदम चिटकून द्यायची आहे. गॅप सोडायचा नाही आहे, जेणेकरून एकदम वर्क जे आहे तर ते छान दिसतं आपलं. गॅप सोडल्यानंतर मग ते एवढं काही चांगलं वाटत नाही त्यासाठी. तर अशीच ही पूर्ण लाईन जी आहे तर ती शुगर बीट्सने आपल्याला देऊन घ्यायची आहे गोल गळ्याला. इथं मी तुम्हाला छोटे शॉर्ट्स दाखवत असते, तुम्ही हे पूर्ण गळ्याला करत जायचे. तर इथं बघू शकता शुगर बीटची लाईन आपली देऊन झाली आहे. त्यानंतर इथं मी अगोदर शूट केलं होतं, पण ते माझ्याकडून कॅमेराच चालू नाही झाला, त्यामुळे मी तुम्हाला परत सांगते. इथं मी लांबी जी आहे रुंदी ती 1 इंच घेतली इथं बघू शकता. आणि हाईट असं जे आहे तर ते अर्धा इंच घेतलं आहे आणि त्याला असा शेप देऊन घेतला आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आपण ज्या याची 2 याच्या फुलांमधला गॅप जो आहे तर तो आपण 1 इंच ठेवला आहे आणि त्यानंतर त्याची जी म्हणजे फूल जिथं बनवतोय आपण तिथून शुगर बीट्सपासून अर्धा इंच ठेवलेलं आहे. हे असं ठेवलं आहे. मी तुम्हाला आता इथून पुढे मोजून सांगत जाईल, जेणेकरून तुम्ही डिझाईन बनवता त्यावेळेस तुमचं कन्फ्युजन व्हायला नको की किती अंतरावर घ्यायचं वगैरे. तर त्यासाठी तर इथं बघू शकता मी हे BBC हे घेतलेले आहेत कट बीट्स. ओके, सॉरी थोडंसं आठवत नाही आहे कारण की बाळगोंधळ घालतं आहे माझं त्यामुळं. तर कट्स बीट घेतलेत मी इथं. BBC ब्रँडचे घेतलेले आहेत. तुम्ही तुमच्या जिकडे जो ब्रँड भेटेल तो घेऊ शकता, पण मी जो वापरला तो तुम्हाला सांगितला. तर इथं ह्या टाईपमध्ये आपण पूर्ण जेवढं पण आपण गळ्याला हे असं केलेलं आहे 1-1 इंचावरती खुणा करून. तर तिथं आपल्याला हे असे शुगर बीट्स म्हणते मी, कट्स बीटनी आपल्याला वर्क करून घ्यायचे. तर मी तर तुम्हाला खूप जास्त दाखवत बसत नाही, कारण की व्हिडिओ खूप मोठा होतो मग. आणि मग
तुम्ही पण पाहायला बोर व्हायला नको आणि मला पण मी कवर शूट करणार आहे नाही का, कारण की हे मी थोडंसं फास्ट करून दाखवते कारण की हे रिअलमध्ये करायला खूप जास्त वेळ लागतो त्यामुळं. आणि मी इथं माझ्याकडे अशा खूप जास्त सुया येतात, एक 5-6 सुया येतात, तेवढ्या मी भरून घेते आणि त्यानंतर वर्क करते, जेणेकरून मग पटपट होतं, तीनदा तीनदा आपल्याला करायची गरज पडत नाही. त्यानंतर इथं बघू शकता मी व्हाईट कलरचे बीट घेतलेले आहेत. हे 3 mm का 4 mmचे साईज वाटते यांची आणि तो बीट्स घेतला आहे मी इथं. आणि त्यानंतर एक शुगर बीट्स घेतला आहे. असं करून पूर्ण जे आहे तर ते सुई भरून घेतली. एक शुगर बीट्स, एक व्हाईट कलरचा बीट्स आणि त्यानंतर मग इथं असं टाकते आहे. तर इथं ह्या प्रकारे तुम्हाला टाकून घ्यायचं आहे. एक शुगर बीट्स, एक व्हाईट कलरचा स्टोन आणि तुम्हाला इथं बरोबर एक जे सेंटर केलं आहे आपल्याला त्याला बरोबर 6च व्हाईट कलरचे मणी गेले पाहिजेत. म्हणजे हे 6च टाकायचे, जास्त टाकायचे नाही आहेत. कारण की आपलं काय असतं म्हणजे एक मेजरमेंट आलं पाहिजे. ह्या फुलाला जास्त नको, त्या फुलाला कमी नको, असं व्हायला नको. एक जरी तुमच्याकडून इथं व्हाईट कलरचा बीट्स जास्त झाला तरी पण मग ते काय होतं, फुलं जे आहेत आपले तर ते खालीवर दिसतात. म्हणजे डिझाईन कुठं मोठी कुठं छोटी असं व्हायला नको. त्यामुळे आपल्याला मोजून घ्यायचे तिथं. तर इथं मी प्रत्येकी फुलाला इथं फक्त मी 6 हे टाकलेले आहे. तर तुम्ही मोजून पण बघू शकता. एक पण जास्त नाही, एक पण कमी नाही. तर याने काय होतं, आपली डिझाईन जी आहे तर ती एकसारखी दिसते आणि डिझाईन एकसारखी दिसली की मग फिनिशिंग पण छान येते. नाही तर कुठं कमी कुठं जास्त असं म्हणलं की मग ती फिनिशिंग बिघडते. तर त्यासाठी तुम्हाला इथं लक्षात ठेवायचं आहे की आपलं जे आहे ना तर ते एकसारखं आलं पाहिजे. तर तुम्ही इथं बघू शकता. आपण परत मी हे पण कवर करून घेते आणि तुम्हाला आपले डिझाईन्स कशा वाटतात, आवडतात की नाही आवडत, हे मला कमेंट करून नक्की सांगत जा. माझ्याकडून व्हिडिओ टाकायला थोडं लेट होतं आहे. व्हिडिओ शूट केले आहेत पण ते टाकायला वेळ भेटत नाही एडिट करायला बाळामुळं. आणि सध्या असं झालं आहे म्हणजे कशालाच वेळ भेटत नाही आहे, पण तरी पण चाललं आहे. त्यामुळे थोडे लेट येत आहे, ते ॲडजस्ट करून घ्या. आणि ह्या ब्लाऊजची आपण स्लीव्ज डिझाईन पण मी टाकणार आहे. तर त्या स्लीव्जला आपण पिकॉक बनवलेला आहे. तर तुम्ही ते पण बघा. एकदम सुंदर असा पिकॉक आहे, जो साडीमध्ये होता, काठामध्ये, कांजीवरम साडीमध्ये. तर तोच पिकॉक मी इथं बनवलेला आहे. म्हणजे त्याच टाईपमध्ये आपण स्लीव्जला पिकॉक बनवलेला आहे. तर तुम्ही तो पण व्हिडिओ बघा. आणि हे पूर्ण ब्लाऊज झाल्यानंतर पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की हे शिवून ब्लाऊज कसा होतोय, तयार झाल्यानंतर कसा दिसतोय. तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा. अजून कोणाला गरज असेल तर त्यांच्यापर्यंत हे व्हिडिओ पाठवा आपले. आणि कमेंट करा तुम्हाला काय काय प्रॉब्लेम्स वगैरे येत आहेत ते. मी त्याच्यावरती व्हिडिओ नक्कीच बनवत जाईल. तर हे असे पिंक कलरचे स्टोन घेतलेत मी आणि हा पिंक कलर साडीमध्ये होता तर त्यामुळे मग मी यूज केलेला आहे. आणि व्हाईट कलर यासाठी यूज केला आहे, तो पण साडीमध्ये आहे. म्हणजे असं व्हाईट शेडमध्ये साडी आणि त्यामध्ये पिंक आणि ग्रीन असं कॉम्बिनेशन आहे. थोडं आहे. आता त्या साडीचा फोटो वगैरे नाही माझ्याकडे दाखवायला, पण त्यांनी मला फोटो पाठवला होता, त्यामध्ये मी ती साडी बघितली होती. तर त्यामुळं तर इथं बघू शकता तुम्ही सुंदर असं हे झालेलं आहे आपलं ब्लाऊज डिझाईन जवळपास तयार झाली आहे. तर हे सगळे आपल्याला जिथं जिथं स्टोन चिटकून घ्यायचे, दोन्ही पण साईडला मी चिटकवले तसे. आणि तुम्ही फायनल लुक बघू शकता किती सुंदर आलेला आहे. आणि आपण कट्स बीट यूज केलेले तर ते किती शाईन करत आहेत. तर तुम्हाला पण अशा डिझाईन बनवून हव्या असतील तर माझा नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, त्यासाठी मला कॉल करा. आणि अशाच नवनवीन डिझाईन बनवा. तर मी नगरमध्ये राहते, तुम्ही नगरच्या कुठं आसपास राहत असाल तर येऊन व्हिजिट करू शकता आणि तुमची ऑर्डर देऊ शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि असेच व्हिडिओ बघत राहा आणि आपल्या चॅनल अजून जास्त शेअर करा, म्हणजे मला पण प्रोत्साहन भेटेल. आणि व्हिडिओला लाईक करत जा, म्हणजे मला पण आवडेल नवनवीन व्हिडिओ